शेतकरी बांधवांनो नमस्कार। शेतकऱ्यांसाठीच्या झटपट 50 बातम्या शेतकऱ्यांसाठी घेतले सरकारने मोठे 5 निर्णय। बघूया आजच्या 357 करोड रुपयांच्या शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय। कृषी मंत्री कोकाटेंचा निर्णय 2 दिवसात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद माहिती। कोकाटे जाणार नवीन पदावरती। अजित पवार यांची धक्कादायक माहिती आली समोर। राज्याच्या जैव धोरणातून साखर उद्योगास मिळणार बूस्टर। उपमुख्यमंत्री पदावर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। शेतकऱ्यांनाही याचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणार अजित पवारांची माहिती। आपलं वाटोळं झालंय, आयटी पार्क बाहेर चाललंय। पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले। सरकारवरतीही ते संतापल्याने शेतकऱ्यांसाठी सरकार काय करणार याकडे मात्र दुर्लक्ष। विक्रमगडमधील फुलशेतीला येणार सुगीचे दिवस। प्लास्टिक कृत्रिम फुलांवरील बंदीमुळे उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता। गारपीट अवकाळीग्रस्तांना 337 कोटींची मदत। 3,98,000 शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा। प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आता अनुदानाचे पैसे। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा सर्वात मोठा दिलासा। महाबीजचा लो ग्रेड विभाग बनला बीजोत्पादकांच्या लुटमारीचे केंद्र। अपात्र झालेल्या बीजोत्पादनातून भरले जातात व्यापाऱ्यांचे हाल। कर्मचारी अतिशय सुस्त। शेतकऱ्यांना होतो याचा खूप मोठा संताप। नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा। खासदार अनुप धोत्रे यांची माहिती। शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी महसूल विभागाला दिल्या सूचना। खासदारांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। तेल्हाऱ्यात लंपी आजाराचा शिरकाव। लंपी आजाराने बाधित जनावरांच्या डोळ्यातून नाकातून पाणी येणे, जनावरांची दृष्टी बाधित होणे, जनावरांना ताप येणे, जनावरांचा चारा खाणे पिणे बंद होणे अशा काही घटना आहेत। कांद्याला बाजार समितीत अत्यल्प दर। कांदा दराचा फटका। 28 जुलै रोजी उत्पादकांची मोठी बैठक। कांदा दराबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवरती कारवाई करू। अजित पवारांकडून इशारा। शासनाकडून घेतलेल्या पैशांची थेट सरकार आता घरोघरी जाऊन करणार वसुली। हवामान बदलाचा फटका फळ आणि भाजीपाला पिकांना। राज्यसभेत केंद्र सरकारची कबुली। शेतकरी लुटतोय, सरकार घेत आहे बघ्याची भूमिका। सरकारला दुर्लक्ष। मोकाट जनावरांना बंदोबस्त करा, नसता कर भरला नाही। व्यापारी महासंघाचा सरकारला इशारा। जनावरे मोकाट सुटल्याने होतोय तोटाच तोटा।